नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मुकेश जाधव, मी ॲक्टर आहे आणि आज माझा इथे सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमामध्ये ना मी एक महत्त्वाची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका करतोय. कॅमिओ आहे, कमी वेळ आहे पण ट्विस्टिंग आहे, छान मस्त. म्हणजे कालच परवा आमचा हे झालं हो, काय म्हणतात त्याला, ते प्रीमियर झाला. पण मी गेलो होतो, पण आमचा एडी म्हणाला की अरे एकापेक्षा जास्त डायलॉग ज्यांना आहेत ना त्यांनाच बोलवलंय प्रीमियरला. मी म्हटलं तू बाहेर बघ कुठेतरी, म्हणून म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, टेक्निकल इश्यू आहे ना, मी जाईन इथे, काही प्रॉब्लेम. सिनेमा आपला मोठा झाला पाहिजे म्हणून मी इथे माझा पिक्चर बघायला आलो आहे इथे आज. काय ना, माझा पहिला सिनेमा आहे ना, म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. कधी बघतोय असं झालंय, बघतो आधी. हो अरे वा, हे काय, हां हे तू, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, A2 काय A2 A2 बिट्टू कोणाला करतो रे? मला डायरेक्ट आधी तुरे करणार तू कोण? ओ नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं सीट नंबर A2 हीच का असं? हो हीच आहे, ते इकडे. इथे वाट बघून बघून वारूळ तयार झालं माझ्या अंगावर. हे काय कॅरमल पॉपकॉर्न सांगितलेले सॉल्टेड काढले? हे अशी फसवणूक करता तुम्ही लोकांची. एक मिनिट मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? कसला गैरसमज? हा, या फालतू पॉपकॉर्नचे 300 रुपये घेता आणि वरनं चुकीचे पॉपकॉर्न देता, लाज नाही वाटत? एक मिनिट जरा उठा, तिकडे बसा. मी काय म्हणतो बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे काय झालं? हे काय साधा पॉपकॉर्न वालास ना तू, आणि ते माझ्या बाजूला बसस, लाज नाही वाटत? कंप्लेंट करेन ना मी. मॅनेजर इधर है तुम, ये देखो, ये साधा पॉपकॉर्न वाला इधर मेरे बाजू में आके बैठा है. एक मिनिट बाई, शांत राहा जरा. अहो मी पॉपकॉर्न वाला नाहीये. मग काय, या सिनेमात काम करणारा ऍक्टर आहेस? ऍक्च्युली तसंच आहे. मी की नाही ना, ह्या सिनेमामध्ये ना छोटीशी रोल करतोय, छोटासा. हा मी करतोय इथे, म्हणून मी बघा तुमच्यासारखंच तिकीट वगैरे काढून आलोय मी इथे पिक्चर बघायला. तिकीट पण आहे? हे काय बघा ना. बघू. हे काय? अय्यो हो, सॉरी सॉरी. नाही ते तुम्ही लाल शर्ट घातला आणि वरून इन पण केलं ना, म्हणून मला तसं वाटलं. नाही ते घाई जे मिळालं ते घालून आलो ना. असं करू नका, वाईट दिसत, अपमान होतो ना उगाच तुमचाच, नका करू असं. एक मिनिट. हॅलो, इट्स ओके, ठीक आहे. सॉरी पण सॉरी. एक्सक्यूज मी, पॉपकॉर्न सॉल्टेड चालतं? माझे ते द्या मला, मी आणले ना ते. घ्या ना. हो काय, अरे हे काय, त्याला काय अर्थ आहे? अहो आधी मी 2 पॉपकॉर्न खाल्ले होते. 2 आकडा खाण्यासाठी चांगला नाहीये ना, म्हणून तिसरा खाल्ला, बाकी काय नाही. हो काय चाललंय तुमचं? 4 आकडा पण चांगला आहे. बघा मॅडम, मी काम केलेला पहिला सिनेमा आहे, प्लीज शांतपणे मला बघू द्या. तो तुम्ही रोल केला चित्रपट? अहो ऐकलं का, यांनी म्हणे या चित्रपटात काम केलं, ऐकलं का? ऐका, रोल केला यांनी. बघा सेलिब्रिटी बसले माझ्या बाजूला. ठीक आहे, ठीक आहे ना. कधी हो तुमचा सीन, कधी आहे? येईल आता, येईल. आणि कॉमेडी आहे का, हसायला येईल ना? हा कॉमेडी म्हणजे असेल का मग रोमॅन्टिक आहे? तुमच्याशी कोण म्हणा रोमॅन्स करणार आहे? काही काय बोलतोय तुम्ही? कधी पण सीन कधी सांगा. ओ बाई, जरा सिनेमा चालू तरी होऊन देत ना आधी. हो चालू होऊ दे ना. आपण एक काम करू, आपण तुमचंच पॉपकॉर्न शेअर करूया ना. शेअरिंग बिरिंग काय, मी नाही माझे पॉपकॉर्न देणार. ठीक आहे, मग 10 रुपये घ्या आणि पॉपकॉर्न घ्या मला. 10 रुपयाचं पॉपकॉर्न. काय आला अर्थ आहे? असं कोणी पॉपकॉर्न शेअर करता का? तुम्ही पण सॉरी. मी काय स्टॉल लावलाय का इथे पॉपकॉर्नचा? उगाच आपलं काय पण बोलतोय. देखा क्या, ऍक्टर आहे, पॉपकॉर्न भी नाही शेअर करता. जाने दो. खा पॉपकॉर्न खा, पचणार नाही. काय पचणार? काय बोलला? नाही मी कुठे देता काय? हो सब बघ. तुम्हाला माहितीये, परवा ना याच थिएटर मध्ये मी पिंटो बघितला. तुम्हाला मंटो म्हणायचंय का? तेच ते हो, सांगते त्या गणेश गायतोंडेने काय काम केलंय. ओ नवाजुद्दीन सिद्दीकी, काय सांगतो ह्यांना मी? फोन द्या ना तुमचा जरा. ओ जरा शांत बसावं, थांबा. द्या ना फोन, द्या ना. ओ थांबा बघ. अहो
एक महत्वाचा कॉल करायचा, माझा फोन घरी राहिला. द्या ना. काय रिक्वेस्ट करते, द्या ना. अशी द्या ना काय प्लीज, द्या ना. रिक्वेस्ट करण्याची पण पद्धत असते माणसाची. द्या द्या. हे घ्या. थँक्यू. कसं आहे? ओ मॅडम, काय चाललंय? मोबाईल कोणाचा आहे? यांचं. काय करताय? द्या इकडे. माझा फोन घेऊन गेले ते. हो, जप्त केला. बस काय ओरडतात? जप्त कशाला? म्हणजे काय, तुम्ही शूटिंग करत होता? हो अहो, मी नेहमीच करते आणि मग घरी जाऊन परत पिक्चर बघते. अहो, तुम्हाला काय लाज वाटते की नाही? हा, एक तर लोकांचे फोन घेताना वर असे गुन्हे करता. तुम्हाला काय? हा माझा सॉरी 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 सर, दिमाग में जाता है. ओ माझा फोन. ओ टेन्शन नका घेऊ, तो मिळेल तुम्हाला. फोन कुठे जाणार आहे पळून? फोन नाही जात. तुम्ही काय वेडे आहात का? अहो माझा फोन गेला. ते एक मिनिट, काय बसते फोन? तुमच्याकडे फोन आहे? हो अहो, आहे. मग माझा फोन कशाला घेतले ना तुम्ही? अहो ते जप्त करतात. अरे जप्त करतात म्हणून माझा फोन घेतला. ओ भाई साहब, हा भाई बैठा ना, रुको ना. ऐका, फोन उचला. काय? मी काय? फोन उचला ना आणि त्यांना सांगा की मॅडमचा पीए बोलतोय. मी? हा, मॅडम बिझी आहेत, थोड्या वेळाने फोन करा. ओ कसं काय शक्य? अहो, मी बोला ना, सांगते ना, बोला पटकन. मी बोला. काय बाहेर जाऊन बोलतो. अहो, अरे भाई काय रे इसका? हेलो हेलो हेलो. अरे नीचे जाना है यार, क्या कर रहा है? ज्यादा हो गया. अरे काय काय प्रॉब्लेम काय रे तेरा? अरे रुक. ज्यादा हो गया नीचे, थोड़ा ऊपर. हाँ, हेलो. इतना ठीक है. चलो. हॅलो, मी मॅडमचा पीए बोलतोय. बोला ना. गप्प बसाना बोलतोय हा, ना मी. बोला बोला बोला. हा, मी मॅडमचा पीए बोलतोय. मॅडम 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 बिझी आहेत, नंतर फोन करा. घ्या. आणि विचारा मॅडमचे पैसे कधी देणार? मी विचारा ना. मी पैसे काय, याला काय अर्थ आहे का तुम्ही? विचार. अरे हा रे बाबा, माहित आहे. हॅलो हॅलो हॅलो. पीए सारखं बोला. बोलतो बोलतो. हा, मॅडमचे पैसे कधी- हॅलो. वो मॅडमचे पैसे कधी देणार आहे? ठणकावून विचारायचं अरे ना, याला- असं विचारायचं पैसे. अरे याला काय अर्थ आहे का? भवानी आहे? हा? काय फालतू की अशी टपली बिपली मारतात का? हा, घे फोन तुझा. आवाज कम करे रे. अरे अरे हा भाई, आवाज कमी आहे. हम लोग इनका प्रॉब्लेम. हो तुम्ही गप्प बसा, असं काय करताय? सॉरी सॉरी. जाऊ दे, फोन जाऊ. हो तुमचा सीन येईल ना अरे, हा. आता. सीन येईल बघा. ऐ गो, काय राजवाडा आहे नाही. वा वा. हो तुम्ही 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. तुम्ही होतात काय राजवाड्यात? हा हा बघा. होतात? थांबा 2 मिनिटं थांबा. हा. हो तो बघा, तो बघा, तुम्ही तो नाही, पण तो जाडा आहे. नाही नाही, तुम्ही नाही, तुम्ही नाही. मला थांबा हो जरा वाटलं 2 मिनिटं. अय्या, हे का सस्पेन्स सस्पेन्स चालू झाला. नीचे बैठ कर. आओ क्या उधर? अरे भाई, रुक ना. अरे मांजरे, चावलीस कशाला इथे? अरे लचका तोडला माझा. सॉरी, हडूक राहिलाय फक्त आता. सॉरी सॉरी, इथे लागलं. सॉरी. अरे अरे गप्प बसा ना, जरा शांत राहा ना. सॉरी. अहो ते असं सस्पेन्स सीन बघताना माझं नाही, मी असंच होतं. मला खूप भीती वाटते. तुम्हाला माहिती? म्हणून का चावणार? सॉरी, माफ फार लागलंय का? नाही नाही आहे. जाऊ दे. ओके, ठीक आहे. हो, रोमॅन्टिक सीन चालू झाला. अभी खड़ा मत हो, अभी खड़ा मत हो. ओ ओ ओ ओ ओ ओ. अहो ते बहुतेक हिरो हिरोईन किस घेतील आता. बघू दे ना मला. अहो असे सीन बघायचे नसतात. वेड्यात अहो, का? तुम्ही सोडा. परिणाम होतात बाल मनावर असं बघायचं. अरे तू काय माझी पालक आहेस का? लहान मुलाच्या डोळ्यावर हात ठेवून सीन बघायला? हा, कशाला जबाबदारी घेताय माझी? मला बघू द्या ना, बघू द्या. एक तर या सिनेमामध्ये छोटीशीच भूमिका आहे हो माझी. आता तो हिरो येईल, मला विचारेल की बाबा
साहेब 2 मिनिटं सांगतोय तिला मी काय सीन आहे तो. अरे तो हिरो येईल आता. हा मग मला विचारेल मॅडम किधर गई, मग मी सांगणार मॅडम फार्म हाऊसला गेलेले आहेत. ह्या एवढ्या सीन साठी मी इथे आलोय ना. मला बघू द्या एक वाक्य आहे. मला मला प्लीज बघू द्या. तुम्ही रडताय प्लीज डोळे पुसा बरं. असं रडू नका. असं संध्याकाळच्या वेळेला रडू नका. सकाळी 11चा शो आहे हा. पण काळोख झाला ना. गप्प बसा जरा. मला प्लीज बघू द्या. डोळे पुसा बघून ए भाई साहब जरा पैर पीछे लो ना. शी आता उचलू नका. काय आलं. अहो मला वाटलं तुम्ही पण पुतळा होता. सॉरी. मी म्हणून पुतळा वाटलो तुम्हाला. प्लीज जरा शांत बसा ना. मला सिनेमा आता नाही बडबड. गप्प बस. प्लीज छळू नका मला. बघू दे मला सिनेमा. हा 350 रुपये. हो माझी अंगठी सापडत नाहीये. ऐका ना या बोटात सोन्याची अंगठी होती सापडत नाहीये. शोधून देता का जरा प्लीज. इथे कुठेतरी पडली. काय चाललंय तुमचं मगासपासून. प्लीज द्या ना शोधून. अंगठी कुठे येते. तुमचा पाय उचला जरा बघा. यांचं पण उचला. त्यांना तुम्ही सांगा. तुमच्या बाजूला बसलेत ना ते. उठाव तुम्ही सांगा. पैर उठाव ना. देखो ना अंगठी है क्या. अंगठी अंगठी आहे रे अंगठी. सापडली काय. किधर आहे रे अंगठी. सापडली अंगठी. मॅडम कुठे आहेत. मॅडम फार्म हाऊसला गेल्या आहेत. मी गेलो. मी बघितलं तुम्हाला इकडे होता तुम्ही. अरे या सीन साठी मी आलो होतो ना. मला पिवळ्या रंगाचं शर्ट बघितलं. अरे तुम्ही काय वेडे आहात का. अहो मी बघितलंच नाही. फक्त आवाज ऐकू आला आणि तो पण आवाज कोणा दुसऱ्याकडून डब करून घेतला होता. हा अबे धुक्या आहे निचरात. अरे नाही बसणार खाली. नाही बसणार मी खाली. अरे मला सीन बघायचा होता. सीन दाखवू देत नाही. अरे सगळं केलं. मला नाही बघायचं पिक्चर. अरे काय चाललंय याची फालतूगिरी. चल मला नाही बघायचं पिक्चर. नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो. मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो. गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील जावयाचं काय काय करतील. पण त्यांचे रीतिरिवाज चालू झाले ना तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे. आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणार सगळ्यांना सांगायचे मला. मुलगी बघायला चाल ना. भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल पण मेहुणीला आधी विचारा. तिच्यापेक्षा ह्यांचेच नकर जास्त असा. काय करायचं. सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय. त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा योग हात तुमचा योग हात त्यातनं एक सुपारी बाहेर लय भारी गेलं. बस झालं ग. कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारख्या कटा 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 लावलाय. अहो कसं आहे आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. लग्न म्हणल्यावर रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना. मी येईन तुझ्या शोला. नाही कदाचित मी पळून जाऊन लग्न. दादी उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही. मला तुझ्या जिभेला काही हाड. बस झालं मला माफ करा आता. दादी
तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा? तुझ्या आईशीने केलं हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील, पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही उकळतं पाणी नव्हतं, ते पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? पाण्यात कसं कावळा शिटल्यावर दही टाकलं वरतून लिंबू पिळलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघायचं. मारी ना, डोकं नको फिरू माझं आधीच. हो दाजी, माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंचामृताचं पाणी आहे ना, ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये, म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली, मग मी अशी तापली, पंचामृतची पाणी तापली, पंचामृत तापले असं. अगं पण तुझ्या खोलीच्या नादात इथे पायाला खवले पडले, त्याचं काय हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये? त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी, जुळे ते चंगू. हा तेच ते चंगुमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. कार्टीना लई पारी आहेत, काशी त्यांच्या कुल्लर फटके द्या. लाज वाटते का? लाज वाटते हा? मी माफी अशा पायाला फोड आलेत आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी, नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला, संगीताचा कार्यक्रम. दाजी तुम्ही आमचे सणमाण जावई, असं नीट बोला, नीट. संगीताचा कार्यक्रम, तुम्ही काय नाचे आहे काय? अगं भैया, काय बोलताय? नीट बोला. एवढा भला मोठा कार्यक्रम होता. एक मिनिट, त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामात एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत, आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. नाही होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना, मी डायरेक्ट पाईपावर खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला, बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी. अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी, पण खरं सांगते, लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा. कोणी व्हिडिओ काढला? लय भारी, असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदामात बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. का छळ मांडलाय, का छळ मांडलाय? तो 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 काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग सांग, काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना, पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं, असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना? तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. आई दीदी पण ना एक साईड झाली ना, तिला भानच राहत नाही. नेहमीच नेहमीच म्हणजे? नेहमीच म्हणजे भोळी आहे माझी दीदी, लय भोळी माझी दीदी, खरंच तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? अर्धी टोपी नाही, ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं, बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माय काका आहेत ना, काका मक्कार पर्यावरण स्नेही आहेत. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत, म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण आणि त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? आता म्हणलं बघा, आता तांदूळ नाही वापरायचे, मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी. म्हणलं आता काय वापरायचं, काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला काही तर जवळच लोखंडाचा कारखाना आहे, तिथं माझा दोस्त कामाला आहे, तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंग. तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकड्या उडवल्या, त्याचं काय?
नंतर ना त्या लोखंडाच्या चुराच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले कोणी. मारले छर्रे, एवढ्या अशा काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला ते टमण म्हणतात. हा, ते टनम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन. लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लोहचुंबन एवढं कोण बोलत बसतंय का? कसं लोहचुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटतं. लोहचुंबन कुठं सोयरीक जुळवलीये मी. हा, बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते. कान पिळायला लागलं, कान तोडून ठेवला. काय काय आहे अगं, जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळं आली तिकडे. दाजी जाऊ दे सोडा ना. थुका राग दाजी, थुका ना. मी थुकून टाका राग. तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं? तुम्ही तुकला तोंडावर. तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा? गुळण्यांचा भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का? 7 दिवस तुम्हाला सांगते माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे काय करायची, आधी 1-1, 2-2 घोट घ्यायची आणि मग 1 फूट, मग 2 फूट एवढेच पिचकारी जायची तिची. म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत. मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी? मारली का नाही? अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी. आम्हाला एवढं हसं येत होतं. पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं. हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी. पोटावरच पडायची. आम्ही मैत्रीण एवढ्या पोट धरू धरू हसत होतो. माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे. म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची. म्हणजे मी हत्ती? बिना सोंडेचा. दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा, आपण नेक्स्ट टाइम परत घेऊ. तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा, मला माझी बुट्ट दे, मी चाललो. नाही मला माझी बुट्ट दे, मी चाललो. जुते लेलो आणि मग पैसे लेलो. कानपूर फोडी. अगं हे कसले जुते देतो, कसले रीतिरिवाज? मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला. आहे बघ, माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय. थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर, कळलं का? मला सांगतायत रीतिरिवाज. अगं अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. ते जवळ यावे, त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात. पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात ते. अरे काय मला विचार, मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय. म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात, नांबियामध्ये लग्न कशी होतात, झांबियामध्ये लग्न कशी होतात. तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात. मी देतो 5,000. चल घरी चल. चल ना घरी चल. 5 असे दुःख आहे मग. मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी? हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे. फक्त 5,000 येत नाही मी. ही किंमत ठरवली का तुम्ही माझी? हे असं बोलताय मेहुणीला? मला किती मारला इथे तुम्ही एवढ्या 2 दिवसात? जरा तुमचा पण विचार करा आधी. तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे दाजी. मया मया चांगलं आहे की मन रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात. पिंकी, हा मया कोण? पिंकी, हा मया कोण? पिंकी, मया 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 मया. आता तू बोललीस ना हा मया कोण? पिंकी कोण आहे? दोस्त आहे आमचा दोघींचा. आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची.
आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू? किती वेळ भेळ खायचीस? मायाकडचे पैसे संपेस तो. म्हणजे माझ्याकडे मायाकडचे पैसे संपेस. मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं? गणेश शिकवायचा ताईला, मी भेळ खायची. आणि ताई भेळ खायची. गाडी तुलगडायचं नाही होत आजी. कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही? जाऊ दे ना. हा माया कोण मला नक्कीच सांग. त्यो माया आहे. 23 भाऊ आले मानलेले तिचे त्यो पण आणलं. फोटो काढायला. त्यातला माया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेला, त्याच्यातला माया नक्की कोण? पिंकी तुला 5,000 ना मी 10,000 देतो, आधी मला सांग माया कोण? मंडपवाला. मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर छत्री धरली तो माया. आजी, झांबियामध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुना झांबिया कोण होता हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे. मैया मैया नो 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 हॅलो, ऐक ना, तुला तर माहिती आहे संजू रिलीज झाल्यापासून मला किती ऑफर्स येतात. येस, पहिल्याच वाक्य. पण मी तुला खरं सांगू का, त्या मुलीशी माझी पर्सनली काहीच ओळख नाही. आई शपथ सांगतो तुला. हो, ती जस्ट माझी केसबुक फ्रेंड आहे. आई शपथ, मी त्याला ओळखत नाही. शपथ. अगं ऐक ना, नको ना चिडू माझ्यावरती. ए पिल्लू, कशाला चिडतेस ग? ऐक ना, नको ना चिडू यार, प्लीज यार. हॅलो हॅलो, एक मिनिट, कुणीतरी आलंय. ऐक, मी तुला करतो नंतर फोन. माझा फोन उचला प्लीज, उचला. हॅलो. मोरे, हा. माझी लेक आहे वनी. वा, वा. मी जरा शॉपिंगला चालले, तर तिला तुमच्याकडे सोडून जाऊ का? ऐका ना वहिनी. थँक्यू. नाही वहिनी, ऐका ना. काय? वहिनी मला माझ्या मुलीसारखी आहे, ठेवायला काहीच हरकत नाहीये. मला खात्रीच होती तुम्ही असं म्हणाल म्हणून. चला येते. वहिनी ऐका ना वहिनी, काय? ऍक्च्युली कसं आहे ना, माझा एक बिझनेस कॉल चालू आहे वहिनी. सॉरी, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुमचा बिझनेस कॉल वगैरे. बघून वाटत ना. पण नाही, एनिवे ती ना तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही म्हणे. शांत बसशील ना बाळा? बघा किती गोड आहे माझी लेक. ती अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. हा, मी जाऊन येते. हा वहिनी ऐका ना, वहिनी तिला घेऊन जा ना वहिनी. अय्या, काय मस्त वाटलं. वहिनी गेल्या. हॅलो वहिनी, कशी आहेस? मस्त, एकदम मस्त. हा, तुला काही खायला देऊ का? नको तुला खेळणी देऊ? नको. बर, तू शांत बसशील ना? अजिबात दंगा करायचा नाही. हा, बस तिथे बस, सोप्यावर खाली बस. शांत बसा, मी एक फोन करतो, अर्जंट कॉल करतो. अजिबात दंगा करायचा नाही. बाबा, हे खराब काय होतं? खराब नाही. खराब काय होतं? वनी बाळा, मी नंबर डायल केला. हा, मी एक फोन करतो. हॅलो पिल्लू, ऐक ना, मी काय म्हणतो, आपण जेव्हा डेटवर जाऊ ना, तेव्हा मी सगळं सॉल्व्ह करेन. हा, ऐक ना, तू अजून चिडलीस? ए ऐक ना, ए बाळा ऐक ना, ए पिल्लू, ए बाळा ऐक ना, ए बाळा, हे पिल्लू, बाळा. बाबा, मला कशाला बोलवलं? एक मिनिट थांब. तुला नाही. गौऱ्या, घरात कोण आहे? बाबा, ती मुलगी तुला बाबा का म्हणते गौऱ्या? नाही, अगं माझ्या घरात नाही, लहान मुलगी आहे, लहान मुलगी. बाबा, एक मिनिट थांब ना बाळा, एक मिनिट थांब ना, माझा फोन चालू आहे. एक मिनिट थांबा. हॅलो. हा गौऱ्या, हा, तू फसवलंस ना मला? नाही. तू फसवलंस मला. तू खोटं बोलतोस. तुझं लग्न झालंय, तुला मुलगी पण आहे. गौऱ्या, आय हेट यू. गौऱ्या, आय हेट यू. सेम टू यू. सॉरी, आय लव्ह यू टू. हॅलो, ठेवला तू? बाबा.
काय रे कोण होत? कोण ठेवला ग कोण होत? काय आय लव्ह यू तू कोण? ठेवला? आय हेट यू तू कोण? तू कोणासोबत बोलत होता? कोण होत? अरे बोल बोल अगं अगं ए जाडे तुम्हाला बाबा का बोललीस ग तू मगाशी माझ्या आईला बोलला की वनी माझ्या मुलीसारखी आहे म्हणून मी बाबा बोलला तुला. म्हणून डायरेक्ट बाबा का बोललीस म्हैस बैल बुद्धी ए थांब 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 ए अगं थांब अरे थांब 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 ए नको काढ काढ मला बैलबुद्धी कशाला बोलला? मला घरी सगळे वनी आमची गुणाची गुणाची दृष्ट नाही लागणार कुणाची कुणाची वनी आमची गुणाची गुणाची दृष्ट नाही लागणार कुणाची. अरे तुला अख्ख्या जगाची दृष्ट लागली पाहिजे साडे तेव्हा जाऊन तू बारीक होशील मग काय ए थांब थांब मी पेपर आणतो थांब 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 तू चिडू नको बाळा तू चिडू नको चिडलीस की मला भारी पडते थांब वनी माझी गुणाची दुसऱ्याला लागणार कुणाची कुणाची बाळा तू शांत हो जरा शांत हो तुला भूक लागली तुला काय देऊ खायला ए बघ माझ्याकडे काय आहे ये काय मला देतो तू हुशार आहेस की नाही एकदम तोंडाला बघ कसं जबरदस्त पाणी सुटलंय सगळे खाल्लेस खाल्ले सगळे तुला माहित आहे देवाने आपल्याला 2 हात दिलेत त्याला बोट दिलेत बोट एक एक चणा खायचा होता जाणे ए चक्की रिपेअरला बोलवा रे बारे बाळा तसं नाही करायचं बाबा काय मगाशी तू फोनवर बोलला डेट म्हणजे काय रे? बाळा डेट म्हणजे आहे ना काय रे? बाळा डेट म्हणजे डेट असते नाही 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 तू काकूला बोलला आपण डेट वर जाऊया सगळं ठीक होईल म्हणजे कुठे जाणार? डेट म्हणजे काय माहिती का आपण जे एखाद्याला मदत करतो ना त्याला डेट बोलतात हे बघ तिची दीदी आहे ना ती खूप गरीब आहे हो तिला खायला पण मिळत नाही हो मग तिला डेटवर घेऊन जाणार आणि खायला देणार ठीक आहे हा आणि डेटवर घेऊन जाणं म्हणजे माहिती ना ते बिचारीकडे कपडे पण नसतात ग मग तिला ना खूप नवीन नवीन कपडे खरेदी करून देणार हो मग ती श्रीमंत होणार मी भिकेला लागणार त्याला म्हणतात डेट डेट म्हणजे एखाद्याला मदत करणाऱ्याला डेट म्हणतात हा हे बघ तू करता मी आता गप्प बसायचं आता मी त्या दीदीला ना व्हिडिओ कॉल करतो अजिबात आवाज करायचा नाही बाबा परत केलं तर गळ्याला चावेल मी सॉरी हॅलो हॅलो पिल्लू तुला मगाशी बोललो होतो ना इथे बघ ती लहान मुलगी ती बघ इकडे आहे ती मुलगी आहे ना नाही नाही गौऱ्या तू खोटं बोलतोस तू फसवलाय मला ती तुझीच मुलगी असणार ती तुझ्यासारखीच दिसतीये अगे बाळा आम्ही फक्त स्किट साठी एकत्र आहोत ग म्हणून जर आम्ही सेम दिसतोय बाकी असं काही नाहीये ऐक ना ग हे माझं ऐक ना हे पिल्लू ऐक ना ए नाही तू खोटारलास तू ये माझ्या समोर नाही ना तुझं टॅना कापलंय ना तर बघच ठेवला फोन अगं जाणे जा ना कुठेतरी जाऊन वितळ ना शपथ टेंगुळ आलं मला तुला नाही स्टेजला असं करू नको तू जर शांत हो बाळा शांत हो मोठा श्वास घे मोठा श्वास आणखी अरेला श्वास घ्यायला सांगितलंय मला घ्यायला लागली अगं श्वास तू शांत बस ना बाळा जरा शांत बस ना ऐक ना मी काय करू मला सांग ना मी काय करू मला सईताईला गिफ्ट द्यायला सांग ना सांगू तुला माहिती आहे सईताई गिफ्ट काय देते ते काय नारळ टॉवेल टोपी सांगू द्यायला
मला 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 बोल ना पटकन. काय बोल ना पटकन. मला गोष्ट हा सांगतो तुला गोष्ट. सांग कुठली सांगू सांग. एलिस इन वंडरलँड. इंग्लिश ते पण मी. एवढा कॉन्फिडन्स आहे तुला माझ्यावर. बाळा मला ना स्किट हा फक्त एकच इंग्लिश शब्द मला माहिती आहे. दुसरं काहीतरी विचार. दुसरं काहीतरी. हा दुसरं मग हॅरी पॉटर. त्यासाठी मला मारावं लागतील 4 क्वार्टर. मला दुसरं काहीतरी इंटरेस्टिंग सांग. इंटरेस्टिंग काय पण ते तर सांग. हा प्रसाद खांडेकरची जीवन गाथा. कुणाची जीवन गाथा. ह्याची. अरे ह्याची काय जीवन गाथा आहे. अरे हा जगतो. हा जगतो कोण म्हटलं. अरे हा जगला नाही हा पसरलाय. ह्याच्याबद्दल मी कशाला बोलू. अरे आय एम अ गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा संजू स्टार. मी कशाला बोलू याच्याबद्दल. चल हे खांडेकर तू काय करतोस माहिती ना. फक्त स्किटचं लिखाण बस. ह्याच्याबद्दल मी काय बोलू. आय एम शाबास. बघितलं घाबरून आला. सॉरी नको बोलू. आय एम सॉरी नको बोलू. इट्स ओके रे इट्स ओके. लई बोललास आणि लई ऐकलं. आयुष्यात एकतरी विषय सुचलाय तुला कधी. प्रसादा काही दिवसांपूर्वी याने मला फोन केला. बोला खांडेकर मला एक विषय सुचलाय की मी वकील असतो तिथंच विषय संपलाय. जेवढं लिहिलंय तेवढं बोल. तेवढंच बोल. नको ना एवढं पर्सनल बोलू यार. माझ्या कानपाड फोडी ना स्क्रिप्ट एक वाक्य बोलला. सॉरी प्रसाद यार तूच तर यार आपल्याला. तुझी लायकी मला आणि संजूवाल्यांनाच कळली. तू चांगलं करत होतास म्हणून झाडामागे ठेवलं नव्हतं. बोर केलं तर लगेच खेचता येईल म्हणून ठेवलं होतं. आता बघतो कोणता रायटर तुझ्यासाठी स्क्रिप्ट लिहितो. ए प्रसाद तूच तर आपल्याला एकांकिकेत सुपरस्टार केला नाही ना. बास बाण सुटला. आता कोणता रायटर लिहितो ना तेच बघतो. अरे सोड. एक नवीन रायटर आहे माझ्याकडे. तुम्ही जरी नाही लिहिलं तरी. कोण. धनश्री. पहिल्या एपिसोडला तिला सांगितलेलंस की माझ्यासाठी स्किटला ती अजून विचारच करते. बघतो कोणता रायटर लिहितो. बोल ना बोल ना. खूप वेळ झाला मी शांत उभी आहे. माझं स्किट आहे माझं. मला बोलू दे नाही तर कॅरेक्टर सुटेल आता. तू पकडलं असं वाटतंय तुला. हा बोल बोल. हा तू याच्यामधली एक बोट पकड. का काय लिहिलं या बोटामध्ये. या बोटात लिहिलंय प्रसाद खांडेकर माझा गुरु आहे. प्रसाद खांडेकर माझा सर्वस्व आहे. मग मी हे बोट पकडणार. ह्याच्यात काय लिहिलंय ते सांग. याच्यात मी तुला खाली बसवणार आणि घोडा घोडा खेळणार. प्रसाद खांडेकर माझा गुरु आहे. प्रसाद खांडेकर माझा सर्वस्व आहे. सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. गाय रवली रानात गेली शोधून झालोय जाम. हातभरे शेंडीला सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. हातभरे शेंडीला सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. फोन वाजला. हॅलो हॅलो हॅलो. हा काय काय काय. हा पोचलो हो. काळजी करायचं कारण नाही. 2 कवट्याचे पोले घेतलेत म्हणजे अंडी. काय झालं. आमिर हडगर आहे ना त्याची कोंबडी आली होती दारात. तिला जो ब्लॅकमेल गेला 2 अंडी दिला टापेन. लगेच कवट्याची पोले करून टाकले. एक काम कर वासाडे ऐक जरा. खेक्या करू नकोस. मी चंद्रावर चाललोय भाजी मार्केट मध्ये नाही. तर सारखा फोन करून तर देऊ नको नाही तर रोमिंग लागेल आणि बॅलन्सची वेल्डिंग करशील माझ्या आणि तुझ्या पण. काय फोन ठेवायचा. किदारनाथ फुकटची नाही ती. तर नमस्कार मंडळी. ओळखली काय. ओळखले नाही. माणूस की जिवंत आहे अजून म्हणायची. तरी पण ज्यांनी ओळखले नाही त्यांना सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय जमलं. आणि या माझा जुजबी पुरस्कार. पण खरं सांगू मला अजून पण कळलेलं नाही
ह्या माझा कौतुक होता की जो केलेला पोपट होता. पण ठीक आहे, आपल्या लोकांनी नाचवाय सांगितलेले म्हणून नाचवतोय. तर मूल मुद्दा काय आजचा, अमेरिकेमध्ये जसं नासा आहे ना तसं मी माझं मासा काढलंय. तर मासा म्हणजे काय, मालवण अँड सेंद्रिय असोसिएशन म्हणजे मासा. तर मासाच्या अंतर्गत त्याच्या बॅनर खाली मी हे यान तयार केलंय आणि ह्या यानात बसून मी चंद्रावर जाणारा एक मुंबईचा ताडगडी घेऊन. काय जमलं, तर ताडगडी बोलवलाय मी मुंबईतनं, पण झमने हेल्पटतोय कुठं, याला जाऊ गेला कुठे टचबलला की काय पर्यास. तर ता येईपर्यंत मी देवाची पूजा करतो माझ्या. आलो 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 सर, आलो 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 आलो. यस सर, मी पोचलेलो सर. कोकणातून पहिल्यांदा चंद्रावर रॉकेट जातंय आणि त्यासाठी माझं सिलेक्शन झालंय. ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. यस सर, आय एम रेडी सर. मी आला लात लागली असती, कवटा फुटली असती माझी. घबराव काय झालं काय. सेंद्रू गानू देवळेकर. हा वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. बोल काय. अहो पण तुम्ही तर डिरेक्टर आहात ना, तुम्ही तो बाहुबली करत होतात ना. नाही नाही नाही, काही टायमासाठी बाहुबली मी बारदाण्यात गुंडाळून ठेवलाय. तर काय तू वसाड्यामधनं कल्टी मारलीस म्हणून मी प्रसाद खांडेकरला घेतला माझ्या अंगात मस्ती म्हणून. तर त्याला घेतला आणि त्याला काय केला, त्याला म्हटलं पोरा बॉडी कर. तर त्या वसाड्यान पार्ट 1 आणि पार्ट 2 ची बॉडी एकदम केला आणि तो बेडकार का फुगला ना टामकान. मग कॅमेऱ्यात बाहुबली कमी आणि खाऊगली जास्त दिसायला लागला. मग त्याला जरा डिबार केलाय मी. त्याला सांगितलं जरा पातळ हो, शेवग्याचे शेंगे यार का, मग शूटिंग करू. काय आपण मग हे अचानक चंद्रावर जायचं कुठून आलं तुमच्या मनात. माझ्या नाही पप्पेच्या मनात आलं. पप्पे पप्पे माझी नात नाकावडी पोर आहे. पप्प्या जानू देवलेकर माझी नात. तिला काय आलं हटावलं, पुढे येऊ नको मागा. काय आलं, आपला रातला मी जेव्हा बसलेलं होतं ते आले म्हणे तात्यानो मला गोष्टच सांगा. आणि कसली गोष्ट, चांदोमाची गोष्ट. मला काय लफडी काय समजेच नाही चांदोमाची. मी शांत राहिलो, म्हटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून टोपभर भात केला आणि आडवं पडलो आणि जाऊ दिसला वरती एवढा मोठा चपाती एवढा. म्हटलं सगळी लपडी ह्याच्या मुलं होता, एक दिवस ह्याच्यावर चढूनच दाखवतो म्हणून म्हटलं यान तयार करूया आणि कुणातरी सोबत घेऊन जाऊया आणि वरती जाऊन टाकूया वेल्डिंग करून. काय म्हणजे आपण ह्या यानाने चंद्रावर जायचंय. मग ह्यानंच जायचंय वर. पण सर हे यान चंद्रापर्यंत पोचेल पोचून परत खाली येईल. टेन्शन नको. 2 मोटारी लावले इरीच्या, एक पेट्रोलवर आहे आणि एक डिझेलवर आहे. काय म्हणला 2 मोटारी असं का. महागाई वाढले ना सगळ्यांच्या कृपेने. जर स्वस्त पडेल तर टाकायचं आणि वर गल्टीवर आहे. पण सर मी असं ऐकलंय ते रॉकेट उडवण्यासाठी असा शास्त्रोक्त अभ्यास असतो, त्याचं एक वेगळं सायन्स असतं. सगळं वाचून काढलं एका साईडनं. 12 दिवसात सगळं सायन्स वाचलंय मी. पण सर काही लोक 12-12 वर्ष हा अभ्यास करत असतात. ती त्यांच्या अंगात मस्ती आहे, माझ्या अंगात तेवढी मस्ती नाही. माझ्या अंगात बाकीची पण लफडी आहेत कामाची. कळलं काय, शेती आहे, लावणी आहे, पेरणी आहे, कोर्टाची तारखा आहे. जायला बापूस सुद्धा तिकडं. पण सर 12 दिवसात आपण पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचू का. पोचू काय झालं नाही पोचायला. कोकणात माणूस वाचा गेला ना की नुसतं अंगठ्यान पाणी सोडलं पिंडावर की तर डायरेक्ट स्वर्गात जातो. तर आपल्या चंद्रावर जायला काय प्रॉब्लेम आहे वाचाड्या. नाही तसं नाही सर, म्हणजे मी असं ऐकलं हे रॉकेट उडवणं एकदम असं साधी सोपी गोष्ट नाहीये ना सर. उडवायच्या गोष्टी आम्हाला कोकणी माणसाने शिकू नको तू. आम्ही लहानपणापासून उडतच आले वाय. चौचपाती एवढी जमीन असली ना तरी आम्ही वरती उडताव 2 किलोमीटर. कळलं काय. आणि टेन्शन घेऊ नको रे. चेहऱ्यावर किती टेन्शन. दोघं जाऊ चंद्रावर आणि टाक जाऊ वेल्डिंग करून द्यायची. अहो सर पण ते यान उडवण्यासाठी काही नियम असतात ना, ते नियम पाळावे लागतात. नियम एकच, वातकडायची चांगली. काय घ्यायचं, रॉकेट घ्यायचं, एवढी मोठी वाटी घ्यायची, त्याच्यात दगडी टाकायच्या, खोवायचं आणि पटकन काढायची वाटेची. आणि लावायचं कांड. काय वात नाही काढली की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मागल्या टाइम असा विहोल झाला. आठवलं लांब हो जवळ येऊ नको. आठवलं मला काय झालं मागल्या टाइमला त्या योग्य हातकम करायच्या पोरान वात न काढता रॉकेट लावलं. काय जमायलाच आणि जो फारकन फिरला गेला आडवं. त्या योग्य हातकमकर पडवी झोपला होता लुंगी घालून वारा येण्यासाठी. त्या वारा राहिला बाजूला जाऊन रॉकेट घुसला गेला आत टाकला जाऊ भाजावल करून सगळी महत्वाची कागदपत्र झाली.
अहो पण सर आपल्याला आता चंद्रावर जायचंय ना तर तिथे जायला असं स्पेस सूट वगैरे लागतो म्हणजे माझ्याकडे तर हा, आहे होय. पण तुम्ही ह्या कपड्यात चंद्रावर ते कसं दिसेल बरं चंद्र काय माझ्या मोठा आहे काय शायनिंग मारायला चंद्रू आहे मी चंद्रू गानू देवलेकर चंद्रू कुठं पण जाऊ दे फाट्यावर नाही तर चंद्रावर या ड्रेस मध्ये जाणार तुला माहित नाही मागल्या टायमाला काय आलं आठवलं लांब हो आठवलं मला मागल्या टायमाला गोव्यात गेलो होतो स्कुबा डायव्हिंगला या ड्रेसवर कॉन्फिडन्स बघ कुठल्या लेवलला होता माझा आणि जो सगळे ओढीत बसले होते पावा बघतायत सगळे इकडे तिकडे मी जो पटकन खेकड्याची उडी टाकली की ना खाली आणि जो एकटाच पेवत होतो वायकिन 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 आणि जो मला बघून एक जो काला जो बोंबडलेला मासा आला की नाही एवढा जबडा उघडला माझ्या समोर अख्खी जो फॅमिली दिसली त्याच्या जबड्यात सगळे जात मोडले द्यायचे रागान जाऊ माझ्याकडे बघ मी हट्टोय काय जाऊ आवडला की नाही मपलर करगोटा जाऊ आवडला आणि जाऊ त्याला हाडवा साड्या पाण्यातच बोललो त्याला का घाबरला सॉरी म्हणला आणि जाऊ कल्टी मारला आलेला एवढा मोठा मासा तुम्हाला सॉरी बोलून परत गेला मग दरारा जाय तेवढा माझा शेंद्रूचा कोकणात भावकीत जमिनीवर आणि पाण्यात सगळीकडे माझा दरारा आहे अहो कळलं हो तुमचा तो दरारा वगैरे काय ते आता बोलण्यात खूप वेळ गेलाय आपण जाऊया चला मग पहिले एक काम करायला नारळ द्यायला लागेल अहो ते नारळ बिरळ सगळं ते अंधश्रद्धा आहे तो मी विरोधात आहे त्याच्या विरोधात काय देव जर मड्यावर बसला दोघांचा तर कसला विरोध घालायचा तिकडं याला हे नारळ द्यायला लागतो देवाला खुश करायला लागतं अर्ध्या वाटत जो वेल्डिंग केला सगळीची करायचं काय बायका पोरं उड्यावर पडतील माझी कळलं काय त्यामुळे आपल्याला नारळ महत्वाचा आहे आणि नारळ कसा दिशा पण दाखवतो आपल्याला नाही सर ते दिशा दाखवण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे सर ठीक आहे काय आहे तुझ्याकडे होका यंत्र घेऊन आले सर हे बघा ह्याच्या दिशा कळते हे काय होका यंत्र आहे हा म्हणजे बघा पूर्व पश्चिम उत्तर फोडलात काय ते मग वरटूस कशा काचेचं तर आहे इड्या पिड्या टल्ले तुझी कळलं काय काचेवर तुझं जर काय मड्यावर येणार होतं ना तर ह्याच्यावर आलेलं आहे कळलं काय अहो पण आपल्याला दिशा कशी कळणार आता दिशा कशी कळणार म्हणजे हा काय वरती खावण्याला घेतलाय हा दाखवणार ह्याला दिशा कळणार आपल्याला दाखवतो कळलं काय बघ आता याने कशी दिशा कळते होते काय ते माझ्यावर शंका घेऊ नका वाहनेर मारेन जाऊ घबरा बघ इकडं आता काय करायचं आता दिशा दाखवल बघा केला काम बरोबर माझ्याकडे झालं शेंडी बाहेर आली माझं काय करायचं ह्या साईडनं आपण जायचं अहो आपण या साईडला गेलो तर आपण चंद्रपूरला पोहोचू आपल्याला चंद्रावर जायचंय ना नारळ मोठा आहे की तू मोठा आहेस मला करायला नारळानं सांगितलं ना ह्या साईडनं जायचं की याने ह्या साईडनं जायचं चंद्राची काळजी करू नको त्या झक मारत त्या साईडला येईल कळलं काय नारळ बिरळ झालं आता तरी निघूया ना आपण चंद्रावर जाणार आहे ना आपण मग आपण एक सिक्युरिटी घेतली पाहिजे अंगारा लावतो सिक्युरिटी अंगारा गावातल्या महाराजाचा अंगारे दिलेला आहे हे बघ काही तर पावडर आहे दुधात नाही टाकायचे लावायचे हा कसा अंगारा वगैरे लावता हे मला पटत नाही सगळं हे विज्ञानाच्या विरोधात आहे वरती भूत बित्त असू शकतात जक्की नसेल चेटकी नसेल हाडल असेल मानेवर बसून जर टाकलं दोघांची झेरॉक्स काढून तर काय करायचं वरती अरे हा काय डोक्यावर पडलाय का माणूस अरे वर कुठे आले भूत चंद्रावर कोकणच्या माणसाला कुठं पण भूत लागू शकतात कळलं काय घबराव मला नाही पटत हे तुमचा अंगारा बिंगारा हा पुसला मी अंगारा मी नाही तुमच्या सोबत हा चला लवकर जाऊयात निघूया आपण हे काम करायचा शांत राहू आणि आपण आता हे करूया कौल लावूया हो कौल बिऊल कसं नारळ ठेवला ते काय अंगारा बिंगारे लावले चला ना जाऊया ना आता कौल लावून देवाला खुश ठेवायला लागतो मग देवाला नाराज करून चालत नाही पहिले देवाला विचारायला लागतं जाऊ की नको तू घबराव शांत ये जास्त आपली शांतपणा करू नको हा मी म्हणतो जा बघा आज जडून उभा राहा त्यानं काय होणार आहे टेन्शन येणार आहे घबराव नाही तर पाकलेच राहिले त्या बाहेर काढतो कपातनं दिला नाही जाऊ उजवी पाकली डावी पाकली हा तर हे जागेतला देवा मी शेंद्रू गानू देवलेकर आणि हा मुंबईचा ताडगडी आम्ही दोघं मिळून चंद्रावर चाललेलो आहोत तर तुझी यासाठी मनधरणी करताव आहे तर एक लक्षात घे तुला जर या चांगलं वाटत असेल तर उजव्या साईडची पाकली तुझ्याजवळ येऊ दे आणि जर तुला आमच्याबद्दल काही शंका असेल डाऊट असेल वाईट वाटत असेल तर डाव्या साईडची पाकली पडू दे केला ना काम बरोबर वसाड्या सकाळी हात नव्हतं धुतलंस काय तू काय झालं डाव्या साईडची पाकली पडली देवान मला कौल दिला ना आता
आता काय करायचं? तुला पहिलं जायला लागेल, मी शेवटी मागून येईन. मागून येईल का? मागून येईल ती काय बस आहे का? पहिली बस गेली, मग मागच्या बसने तुम्ही आलात आणि मागून तुम्ही कसे येणार हो? मागून कशा येणार म्हणजे काय? टेन्शन घ्यायचं कारण नाही. वरच्या कपाट्यामध्ये पावशेरी ठेवलेली आहे, ती जाऊ नाकावडी मारतं, तुझ्या अगोदर चंद्रावर जाईन मी रापकेल. त्याला काय मला नाही जायचं चंद्रावर, मी चाललो घरी. नाही, तुमचं ये, 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 ये. Wow! Wow! This jungle is so handsome, so delicious. Wow, it's so gastrologic. काय म्हणाला शेवटचं तुम्ही? ही gastrologic. Wow. ऍस्ट्रोनॉशिंग असा शब्द आहे तो. इंग्रज हा देश सोडून आता 70 वर्ष झालं गेले. आता त्यांच्यावर सूड उगून काहीच फायदा नाही मॅडम, कळलं का? Ouch. काय झालं? त्यात माझी नाजूक कंबर. कुठे आहे? ठीक आहे. रस्ता कुठे आहे? अच्छा, तिकडे. रस्ता हरवला ना आपण. तिकडे. तुम्हाला सांगतो बाई, आपण रस्ता हरवलोय. आपल्या बरोबर सगळे टुरिस्ट होते ना, ते सगळे हॉटेलला पोहोचले असणार. मी सांगतो तुम्हाला, मी इथे भर कटलोय. तुमच्या स्क्रिप्ट सारखे. एक मिनिट. दरवेळेला मी ऑब्झर्व केला, पर्सनल तुम्ही सुरू करता. नाही ना, सॉरी ना. आणि असं तुम्ही माझ्यावर चिडताय काय? मी सुद्धा तुमच्या मागे मागे आले ना, मी सुद्धा तुमच्यामुळे भरकटलोय. मी सांगितलं होतं तुम्हाला मागे मागे या म्हणून. एक तर मला कळत नाहीये, एवढा मी अनुभवी, मी चुकलो कसा यार? मला कमी लेखू नका अजिबात. यु नो व्हॉट आय हॅव डन? काय? मी बुझॉली आणि झॉटणीमध्ये मॉन्स्टर केलाय. कशात काय केलं? बुझॉली आणि झॉटणीमध्ये मॉन्स्टर केलाय. प्लीज. मला झुलॉजी आणि बॉटनीमध्ये मास्टर्स केलंय असं म्हणायचंय का? तेच ते व्हॉट अरे एव्हर. तेच ते काय, तेच ते. आणि एक सांगू का, एक वेळ धनश्रीने एक्सप्रेशन्स दिले, या वाक्यावर माझा विश्वास बसेल. पण तुम्ही एवढा शिकलेला आहात, याच्यावर माझा विश्वास बसणार नाही. प्लीज, मला ना काही ऐकायचं नाही मॅडम. आपण इथे अडकलोय ना संकटात. हा? मदतीसाठी हाक मारा, हाक मारा. बचाओ बचाओ, मेरी इज्जत को खतरा है. अरे बचाओ, बचाओ, मेरी इज्जत काय को बोलताय खतरा है. मेरी तुम्ही? इज्जत को खतरा अरे है. काय खतरा आहे? तुम्हाला कळतंय का? इज्जत को खतरा आहे म्हणजे मी जणू काही शक्य आहे का ते? स्वतःहून मी कशाला मौत का कुवामध्ये उडी मारू? मी तसा नाही हो, मी नाहीये तसा. शी, इनसे कुछ होता ही नहीं. हे उचला, हे उचला. जंगलात कचरा पडलेला मला चालणार नाही, उचला. ओके ओके, सॉरी. हा. अरे यार, रात्र झाली यार, तुम्हाला सांगतो यार, आता यार इथेच काढावे लागेल. वाह. काय कसे ते? काय? जा, जाऊन या, पोटात अरे गडबड आहे. बेडकाचा आवाज आहे तो. एवढा मोठा आवाज येईल का? एवढा येईल का? आणि मला कळतं गुणासमोर काय ते. मग तुम्ही काय अख्खा बेडूक जिवंत केलेला? अरे बेडकात म्हणजे बाहेर बेडका आहेत ना, त्यांचा आवाज आहे. ओके हो, ओके 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 सर. परिस्थितीचं गांभीर्य ओळखा जरा तुम्ही मॅडम. सॉरी सॉरी, गांभीर्य ओळखायचंय. हे काय? लिखाणात काही नसलं की असंच करावं लागतं. गप्पा बसा. तिसऱ्यांदा पर्सनल बोलताय मला ना, आई शपथ सांगतोय. Sorry. तिसऱ्यांदा बोलताय पर्सनल तुम्ही मला. Sorry ना, तुला sorry. कळतंय का आपण कुठे आहोत? जंगलात आहोत. हो. इथे वाघ बीग येऊ शकतो कोणत्याही क्षणी. वाव वाघ वाव. हे काय? वाघ. हा, मला वाघाबरोबर सेल्फी काढायचा आहे. म्हणजे वाघ असा मोबाईल घेऊन उभा, तुम्ही त्याच्या पोटात असा का? नाही 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 नाही, मी त्याच्या खांद्यावरचा हात ठेवणार आणि मग सेल्फी घेणार. वाघ आडनावाचा माणूस नाहीये तो. वाघ आहे, जंगलातला वाघ आहे तो. कळतंय का तुम्हाला? काय करताय आता? काय करताय? तयारी करते. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, वाघाच्या पुढे तुम्ही फास्ट धावू शकाल? मला कुठे वाघापेक्षा फास्ट धावायचंय, मला फक्त तुमच्यापेक्षा फास्ट धावायचंय. व्हॉट्सअपवरचे विनोद ना एवढे सिरियसली घेऊ नका. हा लिखित आहे बाबा, माझा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. हरकत नाही. तुम्ही पर्सनल बोलू नका, Sorry, सांगून ठेवतोय. sorry. मी कुणाच्या नादी लागतोय? एकतर मी रस्ता चुकलोय यार. हा, ते बरोबर आहे. यू आर राईट. तुम्ही तर खरं तर चौपाटीवर मालिशवाला व्हायला हवं होतं. चुकून अभिनय क्षेत्रात आलात. यार काय पाहिजे यार, सतत पर्सनल बोलतोय यार. तुम्हाला कळतंय का यार? इथे आपण जंगलात रात्र एकटी काढायची आहे यार. मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग ठरलं आपण ना इथे मस्तपैकी इथे जंगलातच राहूया. हा, आणि आपला आपला संसार थाटूया. हे लव्ह स्टोरी सिनेमा सारखं.
लव्ह स्टोरी? हाँ हाँ, त्यात नहीं का, देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समय है क्या समा है, मी आई 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 तू बाबा. अरे गप्प बसा बाबा, काय असं नाही होते, काय बोलताय किती तुम्ही? मस्त वाटेल. म्हणजे बघा ना, तुम्ही असं जंगलात जायचं, मग तुम्ही जंगलात लाकड तोडायची, मग तुम्ही नदीतलं पाणी आणायचं, त्याचं घरात ओतायचं, मग माझ्यासाठी जेवण करायचं, मग तुमच्या हाताने मला भरवायचं आणि मग मी ते जेवेन. वाव बाई, तुमच्या एक लक्षात येते का? या सगळ्यात फक्त मी एकटाच काम करतोय, तुम्ही फक्त जेवताय. अरे हो का, काय असं करू नका हो, कळलं का? एक तर तुम्ही माझ्या मागे मागे तिकडे आलात. नाही नाही, मी तुमच्या मागे नाही, तुम्ही माझ्या मागे मागे एक आलात. सेकंड, तुम्ही माझ्या मागे आलात? खोटं बोलू नका, तुम्ही माझ्या मागे मागे आलात. माझ्या अशा अलौकिक आणि आव्हानात्मक सौंदर्यात तुम्ही घायाळ झालात. कसे झालं काय? घायाळ झालात की नाही? हे काय बघा चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही आत्ता मला प्रपोज माराल. तू का गळ्यात पडतेस भावाने माझ्या? आणि कुठलं अलौकिक सौंदर्य? हे काय? अचानक आलीस ना तर बुवा आल्यासारखं वाटतं मला. जा मला. हे बघ बाई, हे बघ हात जोडतो मी तुमच्या, कळलं का? सिरियसनेस बघा इकडे. रात्र घालवायची ना इकडे आपल्याला. हा चला, रात्र रात्र रे बाबा. हा चल ये इकडे. हे बघा, हे बघा, हे जे मचाण आहे ना, हा या मचाणावर आपल्याला रात्र घालावी लागेल, कळलं? मचाणे मचाणे काय? मचाणे. लिहिता लिहिता टाळलेले विनोद करू नका हो तुम्ही. हे मला सुचले नसतील असं तुम्हाला वाटतंय? हा सॉरी. याच्यावर तुम्ही चढायचं, कळलं? बापरे, केवढं टोले जंग हे मचाण. बापरे. एवढंच आहे, एवढंच आहे, एवढं नका, एवढंच आहे ते. बापरे, केवढं उंच आहे ही. बापरे, याच्यावर चढायला तर मला शिडी लागेल. या शिडशिडीत मुलीसाठी शिडी नको का लोखंडी? लोखंडी शिडी? काय गच्चीवरची पाण्याची टाकी आहे? मचाण आहे हो, जंगलातलं मचाण आहे. तुम्हाला चढायचंय, त्याच्या मी मदत करतो. या चढावर, एवढंच आहे. हा चढा. एक मिनिट, मी माझा अभिनय करते. वा, चढले बुवा. हा आईला आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल यार. हत्तीवर माणूस खाली. येतोय मी. मी या मचाणावर उड्या मारून येतोय. पाण्याला वर येतोय मी. हात द्या मला जरा. बसा आता, बसा. या मचाणावर आपण रात्र काढायची आहे. वाव. ऐका, आवाज करायचा नाही, कळलं? Okay. जंगली श्वापद खालून फिरतात. हा, इथे बघा माकड. अय्या, ते माकड हे असं का जातंय? हेच माकड सईला चावलं होतं. म्हणजे राक्षस सिनेमाचं शूटिंग होतं ना, तिला माकड चावलं. काही- तेव्हापासून हे, अरे खरं सांगतो, तेव्हापासून हे माकड ना अख्ख्या जंगलात जपून जपून पुढे धोका आहे असं म्हणत फिरते. खोटं बोलताय तुम्ही. काही सई, सांगताय. सई काय किस्सा होता सांग. छे, छे, शक्यच नाही, बघ नाही. सई सांग काय किस्सा होता. चावलं. खूप छोटं माकड होतं, खूप क्यूट आहे म्हणून मी गेले तर त्यांनी माझा हात धरला आणि डायरेक्ट तोंडात घेतला आणि चावलं. त्याची 5 इंजेक्शन्स मी 3 वेगवेगळ्या स्टेट्समध्ये घेतलेली आहेत. ओ, बघितलं? खरं. बघितलं मी खोटं बोलतोय? नाही, नाही, आता प्लीज शांत राहा. ओके. ओके, शांत. फक्त ऑब्झर्व करायचं. काय करायचं? ऑब्झर्व. ओके, ठीक आहे. ए तिकडे बघ, माती इकडे. शांत बसा जरा. शिवा, मला कंटाळा येतो शांत बसायचा. हो ऐका ना, आपण ना भेंड्या खेळूया. इथे भेंड्या. हा. चल, वेळ लागलाय काय? खेळूया ना नाही, भेंड्या. नाही सांगितलं ना मी. भेंड्या खेळूया ना. नाही सांगितलं मी. मच्छावर उड्या मारेन अरे, आता. थांब, थांब, थांब. खेळूया भेंड्या. आपण ना प्राण्यांच्या नावाच्या भेंड्या खेळूया. प्राण्यांच्या नावाच्या. हा. वेळ लागला काय? Yes. एवढी नावं माहिती आहेत काय? अरे, मी बुलाजी आणि झटणी अरे कुठला झोटणी, कुठला झोटणी आणि कुठला बुलाजी? आहे ना. हा, तुम्ही सुरुवात करा. प्राण्यांच्या नावांच्या भेंड्या. हा. नाग. ग, गाढव. ओ, आ. ओके ठीक आहे. गाढव. विंचू. विंचूच. चेंडा. कुठला प्राणी हा? चेंडा. चेंडा. हा. तुझ्या बापाने ठेवलाय चेंडा नावाचा प्राणी? एक मिनिट. चेंडा कुठून आला प्राणी? गेंडा असतो, गेंडा. चिडलेला जो गेंडा असतो ना, त्याला चेंडा म्हणतात. कोणी सांगितलं? मी अभ्यास केलाय अरे झटणीचा. खड्ड्यात घाला झोटणी तू. चेंडा काय चेंडा? चेंडा असतो. चल चल चेंडा. चल चल. नाही नाही, चो वरून दुसरं नाव घे ना, तर नाही खेळायचं मला. चल. चित्ता. शिविका दिली. शिविका दिली. शिवी कुठे दिली? आता म्हणाली काय तू? नाही नाही, मी चित्ता म्हणाले. तुम्ही काहीतरी ऐकण्यात चुकता. ए, बरोबर. तू
सांग मला मी एक शब्दही बोललेलो नाही अजून. एक मिनिट, मी म्हटलं तुम्ही ऐकण्यात चुकता आणि मग माझ्यावर चिडता. एक मिनिट. मग माझ्यावर चिडता असं म्हणाले मी. मग नीट म्हणा, ड कुठे घालता मग? तुम्ही ऐकत ड पण नाही. स्पष्ट येऊ दे बाहेर. चिडता. हा. चिडू नका ना. चित्ता. चित्ता तो आला. तरस. हा सस्सा. सस्सा. सांबर. इडली. काय सॉरी सॉरी सॉरी. ओके ओके, काय आलं माझ्या र ना. ओके एक मिनिट. ह र र पाय वर घ्या, नुसते पाय जातील खालून. वर घ्या. र र र. हा अय्या टेडी बियर. टेडी बेर नव अस्वल आहे. अय्या क्रांती अस्वल आहे ते. वाव अस्वल. अस्वल. ई अहो अहो एक मिनिट ऐका आलं. मी काय म्हणते, ऐका ना. मी असं ऐकलंय, ऐका माझ्याकडे बघा. मी असं ऐकलंय की अस्वल आहे ना माणसानं फक्त 5 मिनिटात गुदगुल्या करून हसू शकतं. हो. आणि तुम्हाला 5-5 पानं लिहावे लागतात. खरंय की नाही म्हणे. बोल नका हो, ते अस्वल आहे हो, जंगली अस्वल आहे हो. ए त्याला काय घाबरायचं. ए अस्वल आहे टेडी बियर. बाई जाऊ नका. ए अस्वल आहे वेड्या. ए बापरे, तुझ्या अंगावर किती केस आहेत, ध्यानाने थोडे. सांगून ठेवतो तुम्हाला. सॉरी. ए अस्वल आहे. बाई तुम्ही मी बोलते त्याच्याशी. अरे काय चाललंय बाई, तुम्ही कमाल करताय हो. तुम्ही घाबरत नाही का या अस्वलाला? मी नाही घाबरत, त्यात काय घाबरायचं. एका गोष्टीचं मात्र कौतुक केलं पाहिजे बाई. तुम्ही घाबरत नाही हो प्राण्यांना वगैरे. मला वाटलं चेहऱ्यावरून वाटत नाही तसं. अय्या तुम्ही माझं कौतुक करताय. हाऊ स्वीट इज दॅट. बघू इकडे बघा. आय लव्ह यू म्हणा ना. अयो तुम्ही फसवताय मला. जा बाई मला. अरे जाऊ दे, सोड त्यांना. ह्याला कुठेतरी बघितलं यार मी. कुत्रा होता नम्रताच्या स्किट मध्ये. शेजारी होता. नक्की काय म्हणून आलायस इंडस्ट्रीत तू? सूर्याचा रोल दिला ना तरी त्याने करत जशील बावळ्यात. जगातलं कुणी तुला घाबरून मरू शकत नाही. शपथ. साधं बेशुद्धने पडते तुला बावळ्यात. आता बघत काय बसला असं ते खिशात काय बघ. मी एवढ्या मादक सौंदर्याने इथपर्यंत घेऊन येते सावजाला, त्याला काहीच करता येत नाही. रिडिक्युलस. काय बघ काढ. ए स्किटचे विषय आहेत. या खिशात. काय कर्जाचा अर्ज. ए कोणाला पकडलंस तू? अरे काय स्टँडर्ड माणूस पकडायचा ना. एक लेखक पकडलाय, तो बस स्किटचे विषय घेऊन फिरतोय. काय यार. मग तुमचं कधी शूटिंग जंगलात? प्रसाद तुमचं शूटिंग कधी आहे जंगलात?